तुम्ही अशा प्रकारची रेसिपी कधी उपवासाची बनवली आहे का? आपल्या इकडे श्रावण महिना चालू आहे. श्रावण महिन्यामध्ये 1 महिना उपवास करतात. एक टाईम जेवण करतात आणि दुसऱ्या वेळेला फ्रूट, फळ किंवा अशा प्रकारची बासुंदी बनवून खाऊ शकता. याच्यामध्ये मखाना, काजू, बदाम, दूध, प्रोटीन आणि कॅल्शियम भरपूर आहे आणि ही उपवासासाठी खूप चांगली आहे. गॅसवरती मी पॅन ठेवला आहे. त्याच्यामध्ये 1 चमचा तूप टाकले आहे. तूप गरम झालं की त्याच्यामध्ये आपण मखाना टाकणार आहोत. आता आपण मखाना लालसर होईपर्यंत भाजून घेणार आहोत. मखानामध्ये कॅल्शियम आणि प्रोटीनची मात्रा खूप जास्त असते. उपवासासाठी खूप हेल्दी रेसिपी आहे ही आणि करायला खूप सोपी पण आहे. तुम्ही एकदा ही रेसिपी नक्की करून पहा. मखाना इकडे आपला भाजून तयार झाला आहे. एका प्लेटमध्ये काढून घेतला आहे. त्याच पॅनमध्ये थोडासा शाबू पण टाकून घ्यायचा आणि तो चांगल्यापैकी असा हलवून घ्यायचा. तुम्हाला हवा असेल तर पुन्हा तूप थोडं तुम्ही टाकू शकता. काजू, बदाम, इलायची हे तिन्ही जिन्नस मी मिक्सरला फिरून घेतले होते. ते पण या शाबूसोबत आपण 2 मिनिटं परतून घेणार आहोत. आणि हो, शाबू भिजलेला पाहिजे बरं का. व्यवस्थित भाजलं की याच्यामध्ये आपण दूध घालून घेणार आहोत. दुधासोबत मलाई जर असेल तर खूप चांगलं. नंतर याच्यामध्ये साखर घालून घेऊया. साखर कमी किंवा जास्त तुमच्या आवडीनुसार टाकू शकता. 6-7 मिनिटं आपल्याला हे दूध आटू द्यायचं. मग काय बनवणार ना ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून पहा, खूप आवडेल. घरात जर लहान मुलं असतील तर त्यांच्यासाठी खूप हेल्दी आहे. याच्यामध्ये आता आपण मखाना टाकून घेऊया. याला चांगली आता आपण उकळी काढून घेऊया. तुम्ही याला खीर किंवा बासुंदी काही पण म्हणू शकता. खूप ठिकाणी खीर पण म्हणतात. असं म्हणतात, नाव अनेक आणि पदार्थ एक. तयार झाली आहे आपली इकडे कॅल्शियम, प्रोटीन, हेल्दी अशी बासुंदी. तुम्हाला जर ही बासुंदी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा. रेसिपी आवडली असेल तर छानशी एक कमेंट पण करा. श्रावण महिना चालू आहे तर नक्की एकदा करून पहा. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.